आल्या पाहुण्यांना तांब्या देणं चांगलं आहे, पण नुसता तांब्या झाला, पाणी कुठे आहे? पण छान चाललं होतं, अप्रतिम चाललं होतं, म्हणजे नाट्य निर्माण होत होतं, पट्टी चांगली लागली होती, क्रेसेंडो चांगला बिल्डअप होत होता, जणू काय तांब्या सौख्य भरेचा प्रयोगच चालू आहे असं क्षणभर वाटलं मला. तुर्तास आता मी इथेच राहणार आहे, कोणाला काही हरकत नाही. जामकर साहेबांचा घरी जरा प्रॉब्लेम झालाय, त्यामुळे ते आजचे दिवस आपल्याच घरी राहणार आहे. बरं, पुढचा प्रयोग कधी आहे? लवकर लावा, कारण रंगमंच आहे आपला, कलाकार आहे आपले. चला. हा चला. ह्या विंगेत जायचं का? तू का आलायस घरी? तुला सांगितलं नाही यायचं नाही पुन्हा म्हणून. जा बरं तू निघून इथून. तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? हा, असं ऐकणार नाही. ऐकायचंच नसेल माझं तर. साकेत, हे काय करतेस? सॉरी. जीव घेशील माझा. तू कधी आलास? हे काय आत्ताच आलोय मी. तू बस ना, मी पाणी आणते. थँक्यू. आणि काय ग, कसला त्रागा करतेस? हाकलतीयस, मारतीयस, काय चाललंय काय? तो आहे ना लाडका दादा. आता काय कारनामे केले त्यांनी? दारू पिऊन रिक्षा चढवली त्याने आज भिंतीवर. काय? हो, बघ ना, मुंबईत होतं तेव्हा ठीक होतं, तर गावी येऊन दारू प्यायला लागलाय. बरं, तो ठीक आहे ना? त्याला लागलं नाही जास्त? हो, म्हणजे लकीली तो आणि त्याच्या मागे जे कोणी बसले होते त्यांना अशी फार काही इंजुरी झाली नाहीये. थँक गॉड. मग ठीक आहे. ठीक आहे काय यार साकेत? काय म्हणजे त्याला आज काही झालं असतं तर? आणि मुळात मला कळत नाही, दारू प्यायची काय गरज आहे? पण तुला प्यायची आहे ना, तू पी, पण मग घरी ये आणि शांतपणे झोप. पण नाही, आम्हाला स्टंट करायचे. काय तर एका चाकावर त्याला रिक्षा चालवायची होती साकेत. तुला माहितीये, अख्खं गाव जमलं होतं अरे बघायला. इतकं एम्बॅरेस्ड फील झालं ना मला. म्हणजे आता मी हे सगळं व्यवसाय करतेय, इथे माझं नाव कमवण्याचा प्रयत्न करतेय, आणि हा मला साकेत खरंच कळत नाही हा दादा कधी सुधारणार आहे. खूप वैताग आलाय मला याचा. अरे या, नको टेन्शन घेऊ तू, सगळं ठीक होणार आहे. चल चल, ये इकडे. अरे काय यार. चल 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 चल, ये ये ये. थांब थांब, एक मिनिट थांब. डोळे बंद कर. काय? डोळे बंद तर कर, एक सरप्राईज आहे. ठीक आहे, केले. थांब, आलोच. आलो, 1 मिनिटात आलो, नको उघडूस. ए साकेत, उरक. आलो आलो, 1च मिनिट. हात पुढे कर. ढांटाडान. आता उघड डोळे. हे काय? नेट प्रॉफिट, तुझ्या बिझनेसचा पहिला फायदा. येस आर्या. I swear, साकेत. God, I can't believe this. साकेत, मी खरंच करून दाखवलं. येस. ही बघा, सगळ्यात भारी बनियन आहे. हिरो लोक घालतात, तुम्ही घातलं ना तर हिरोच वाटत. आज काय बघताय पप्पा? तू अशी खुश असलीस ना, काम कशी पटापट होत्यात बघ. काय काम झाले तुमचं? इकडे ये. पप्पा, एवढं पैसे कुठनं आणलं? तुझ्या लग्नासाठी जमिनीचा तुकडा ऐकला. 20 लाख रुपये आहेत. ऐका, तुझं लगीन असं मी दणक्यात करणार का नाही, समजा गाव असं बघत राहिलं पाहिजे. भारीतला बेंच, भारीतलं मंडप, भारीतलं जेवण, हा, आणि गावातल्या कमानीवर असा स्वागताचा मोठा बॅनर लावायचा, आणि गावातल्या रस्त्यावर लाइटिंग करणार आहे.
हा, आणि समध्या गावावाल्यानं कळलं पाहिजे पक्या मामाच्या पोरीचं लगीन आहे. हा, आणि जावायला बुलेट पण देणार आहे, हा, घोडा पण देणार आहे. अजून एक स्पेशल आहे. काय असेल सांग. काय? हा? अगं तुझी आणि तुझ्या नवऱ्याची एंट्री हेलिकॉप्टर मधून करणार आहे. मग नाद करायचा ना पक्या मामाचा. लग्नाची तयारी बघून पोरगी लाजली माझी. या जामकर साहेब या. हे बघा हे रूम आहे. इथे तुम्ही बिंदास राहू शकता. फर्स्ट क्लास. एखादी गोष्ट मला आवडली ना ती सोडतच नाही मी. गंमत केली मी. अशी गंमत करत असतो मी अधून मधून. बरं ठीक आहे. ते तुमची आंघोळ बिंघोळ सगळं राहिलं असेल ना. हो अंघोळ राहिली माझी. हा बघ इथून डाव्या बाजूला गेला का नाही न्हाणीघर आहे तिथं उरकून घ्या तुम्ही. नाश्त्याचं बघतो मी. ती चांगले आहात तुम्ही. तुमचे आभार कसे मानायचे तेच मला कळत नाही. म्हणजे तुमचे आभार असे मानायचे की तसे मानायचे. कल्लोळ चाललाय माझ्या मनामध्ये की आभार मानू तर कसे मानू या माणसाचे. किती चांगले आहात तुम्ही. दिलदार मनाचे आहात. लोकांना मदत करता तुम्ही. देव माणूस की काय म्हणतात लोक तुम्हाला. तुम्ही खून नसेल केला कधी. है ना? मच्छर मारला नसेल कधी. मुंगी पायाखाली येऊ दिली नसेल कधी तुम्ही. है ना? किती मदत करता तुम्ही लोकांची. आता माणूस आहे. माणसानी माणसाशी माणूस. तुम्ही इकडे आहे ना. इथं डाव्या बाजूला. तेच म्हणतं साफसफाई करणाऱ्या माणसाने स्वतःची साफसफाई नाही केली तर लोक काय म्हणतील. साबण आहे ना. आहे ना. गरम पाणी होय. नकोय मला ते. ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. हे ब्रीद उराशी जोपासलंय मी. रक्त रक्त लाल लाल रक्त तुम्हाला माहिती असेल ना. ब्लड 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 सर्क्युलेशन चांगलं होतं त्याच्यामुळे. आता मी काय करतो त्वरित जातो आणि बादली घेऊन येतो. तुम्ही मला इथेच बुडबुड आंघोळ घाला. गंमत केली. मी आहे बाहेर उरका तुमचं. या या. गोपाळ अरे ह्यो काय प्रकार आहे रे. तो जामकर आपल्याकडे कशाला आलाय राहायला. अगं त्या भाव बहिणीचे झाल्यात भांडणं त्याच्यामुळे ते इथं आल्यात. आणि म्हणून काय झालं. त्याला काय आपलंच घर सापडलं वय. गावात इतर घर नाहीत वय. नाही तर काय. नाही फुलताई कसं झालं असणार. यो तुझा गोपाळ आहे ना योच गेला असेल देव माणूस बनून आणि आणला असेल त्याला घरी. त्याला काय जातंय पुढं पुढं करायला. अरे बाबा हिथं आम्हाला सगळं करायला लागतंय. काय काय करायला लागतंय सांगाल का. हाय का फुलताई बघितलं का आता ही असं बोलती मला. आता उत्तर द्यायची का काय मी हिला. हे वाच करा का तुम्ही दोघी तुमचा कालवा. रारी